केळकर वस्ती या ठिकाणी दत्त जन्म उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम यज्ञ खरं तर सर्वच वारकरी संप्रदायातील सर्वच मंडळी, सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व हे छोटे माऊली, खरं तर महाराज आम्ही गेले 20-50 वर्ष झालं की आमच्या सासू सासऱ्यांचं खरं तर आम्ही सासू सासरे असताना सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये सर्व अन्नदान केले, समाजकार्य केले. म्हणजे सासू सासरे गेल्यानंतर आम्ही गाथा वाटल्या, आम्ही तुळशी वृंदावन वाटले. गेले आता 2 महिने झाले आम्ही सर्व 200 वारकऱ्यांना बॅगा वाटल्या, अन्नदान केलं. खरं तर महाराज मी या ठिकाणी खरं तर तुम्हाला खरं तर मार्गदर्शन करण्यासाठी आले नाही. मला माझ्या दत्तगुरूंचं आणि तुमच्या मायबाप जनतेचं आशीर्वाद पाहिजे. आणि आलेल्या खरं तर आता 12 तांबे गटामध्ये जे निवडणुकीचं जे वारं चाललेलं आहे ह्यासाठी खरं तर माझ्या सर्व मायबाप जनतेच्या चरणी मी खरं तर नतमस्तक होते. आणि महाराज आज ह्या ठिकाणी खरं तर माझा पिंपळगाव सिद्धनाथ ह्या ठिकाणी 3रा खरं तर ह्या ठिकाणी सप्ताह आहे. विठ्ठलवाडी ह्या ठिकाणी मी आले होते, पुन्हा माऊलीनगर ह्या ठिकाणी आले, आज आपल्या नेरकर वस्ती ह्या ठिकाणी आले. सर्व मायबाप जनतेचं वारकरी संप्रदायाचं माझं घराणं अख्खं वारकरी संप्रदायाचं आहे आणि माझे आई वडील सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये आहेत. आम्ही सर्व खरं तर वारकरी संप्रदायाची सेवा करतो आणि अशीच सेवा करायला मला माझे सर्व मायबाप जनता सेवा करण्याची संधी नक्कीच देणार आहेत. एवढं खरं तर मी आपल्या नेरकर वस्ती ह्या ठिकाणी दत्त जन्माच्या उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला सर्व या ठिकाणी खरं तर बोलवलं, 2 शब्द या ठिकाणी खरं तर मार्गदर्शन केलं. आणि माझ्या समाजाला खरं तर विनंती आहे की मला गाणं गाता येत नाही, नाटकं करता येत नाही. मी जशी आहे तशी बदलत घ्या, साधी आहे तशीच राहू द्या. मला जसं राहता येईल महाराज तसंच मी राहणार. आता महाराजांनी या ठिकाणी खरं तर कीर्तन इतकं छान वाटलं महाराज की तुम्ही म्हणले बुद्धी, खरं तर विचार चांगले असतील तर चांगल्या विचाराच्या माणसानी आणि चांगल्या विचाराच्या सानिध्यात राहिलं तर आपलेही विचार चांगले राहतात. जर बुद्धी भ्रष्ट झाली तर माणूसही भ्रष्ट होतो. आज आपल्या सानिध्यामध्ये छान लहान गोपालं जर मोठी होत असतील तर नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि चांगली होणार आहे. जर भ्रष्ट विचारामध्ये गेली तर आपली मुलं सुद्धा चांगले वाईट वळणाला जाणार आहे. महाराज तुमचाही मी धन्यवाद मानते, या ठिकाणी खरं तर आभार मानते. आणि नेरकर वस्ती या ठिकाणी वारकरी संप्रदायातील सर्वच खरं तर मंडळींनी मला या ठिकाणी बोलून माझा मान सन्मान केला. 2 शब्द या ठिकाणी बोलण्याची खरं तर संधी दिली, त्यांचे सर्वांचे मी आभार मानते आणि थांबते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या ठिकाणी ही दोन्ही उमेदवार